नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुराळा उडाला आहे तो महानगरपालिका निवडणुकांचा. या निमित्तानं आरोप प्रत्यारोप, कालचं मित्र आजचे शत्रू कालचे मित्र, अशा स्वरूपाचं जे चित्र आहे ते सगळीकडे पाहायला मिळतं आहे. मतदारांमध्ये संभ्रम आहे. मतदारांमध्येच नाही, नेत्यांमध्ये पण संभ्रम आहे. नेत्यांनाच कळत नाही आहे जातोय प्रचाराला, टीका कोणावर करायची आहे, आपल्यांवरच करायची की इतरांवर करायची आहे. या परिस्थितीत आणखी एक विषय येतो, तो म्हणजे राजकीय गुंडगिरीचा, कायदा सुव्यवस्थेचा. आज आपल्या स्टुडिओमध्ये स्वतः गृहराज्यमंत्री योगेश कदम जे आलेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि मुळात जो संभ्रमावस्था आहे, एक युवा नेता म्हणून आणि भविष्यातलं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणून ते कसं बघतात या सगळ्याकडे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. योगेशजी, खूप खूप स्वागत. धन्यवाद. योगेशजी, ज्यावेळेला राजकीय धुराळा आहे, राजकीय वाद प्रतिवाद होत राहतात, अनेकदा टीका होते, टिप्पणी होते, पण ज्या स्वरूपाची राजकीय गुंडगिरी मुख्यतः पाहायला मिळाली किंवा गुंडांना तिकीटं देण्याची काही राजकीय पक्षांमध्ये प्रकरणं पाहायला मिळाली, तर गृहराज्य म्हणून तुम्ही कसं बघतात? आणि शहरी भागात हे मुख्यतः सगळं, तर तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनांकडे आणि काय करणं गरजेचं वाटतं? नाही बघा, आज शिवसेनेमध्ये तरी अर्थातच गुन्हेगार म्हणजे कोण? आता एखाद्यावरती जर का आंदोलनाची गुन्हे दाखल झाले असतील तर त्याला आपण गुन्हेगार म्हणू नये, असं माझं तरी मत आहे. एखाद्या सरकारच्या विरोधामधल्या भूमिकेमध्ये जर काय कोण रस्त्यावर उतरलं असेल तर त्याला आपण गुन्हेगार म्हणू नये. अगदी बरोबर की नाही? आणि अशा व्यक्तींना अर्थातच आपण पाठिंबा दिला पाहिजे जे समाजाकरता काहीतरी करू पाहत आहेत. अर्थातच ज्यांच्यावरती काही मर्डर केसेस असतील, जे कन्व्हिक्टेड असतील, ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला असेल, काही गंभीर गुन्हे सिद्ध झाले असतील, अशांना अर्थातच राजकारणामध्ये स्थान मिळू नये या मताचा मी वैयक्तिक तरी आहे. आणि शिवसेना पक्षामध्ये तरी तिकीट वाटप करत असताना माननीय शिंदे साहेबांनी याची पूर्णपणे खातरजमा करून घेतली होती की बाबा एखाद्या व्यक्ती जर का त्याच्यावरती असे गंभीर गुन्हे दाखल असतील, त्याची समाजमध्ये प्रतिमा जर का व्यवस्थित नसेल तर त्याला प्राधान्य देऊ नये, हे शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट होती. म्हणून या परिस्थितीमध्ये पुण्यात आपण बघतोय की पुण्यात अनेक राजकीय पक्षांनी थेटपणे गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारांच्या कुटुंबियांना, आता आपण तसं बघितलं तर कुटुंबातली व्यक्ती काही गुन्हेगार आहे असं आपण म्हणत नाही, पण मग तुला नाही उभं राहत आहेत तर बायकोला उभं कर, मुलीला उभं कर, मुलाला उभं कर, अशा स्वरूपाचं जे चित्र तयार होते त्यातून. आणि पुन्हा म्हटलं की मग कोयता गँग. अशा परिस्थितीमध्ये तर नेतृत्वाकडे आशेनं बघावं तर कसं बघावं? तुम्ही समवयस्क आहात, तुम्ही तरुण आहात, तुम्ही कसं बघाल या सगळ्या घटनांकडे? नाही बघा, मला वैयक्तिक जर काय विचारलं तर आता पुण्यामध्ये काही अशा बातम्या मी देखील पाहिल्या, काही माहिती माझ्यापर्यंत देखील आली की काही पक्षांनी तिथे गुन्हेगार प्रवृत्तीच्या असलेल्या कुटुंबियांना तिथे उमेदवारी दिलेली आहे. आता प्रश्न तोच होतो की कुटुंबियांना दिलेली आहे, त्या व्यक्तीची सजा त्या कुटुंबियांना का? बरोबर. आणि आता निकाल जर का जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला स्पष्ट होईल ना, जनता त्याला स्वीकारेल किंवा नाकारेल. शेवटी प्रश्न हा जनतेच्या दारापर्यंत गेलेला आहे, तो निर्णय जनतेने घ्यायचा आहे. त्या व्यक्तीच्या घरामधल्या व्यक्तीला आपण निवडून द्यायचं किंवा नाही द्यायचं, तर कोणाला तिकीट द्यावं न द्यावं हा त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्या पक्षाचा तो प्रश्न आहे. परंतु कुटुंबियांपैकी त्या आता शेवटी जनतेच्या दारात गेल्यानंतर निर्णय जनतेचा आहे ना. अगदी जनतेच्या न्यायालयामध्ये हा मुळात प्रश्न येऊन ठेपला आहे आणि मतदार म्हणून तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. आणि तुम्ही मग बंदुकीच्या गोळीच्या दबावाखाली मतदान करणार का, की पैशाच्या दबावाखाली करणार का, की आणखून गुंडगिरीच्या दबावाखाली करणार का? बघा, म्हणूनच तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. त्या चौकटीमध्ये हळूच कोणाचं बटन दाबायचं तुमचा निर्णय आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला नेते गुंड हवेत की नको आहेत. मूळ या सगळ्या परिस्थितीमध्ये एक युवा नेतृत्व म्हणून ज्यावेळेला आम्ही तुमच्याकडे बघतो, आता मुंबईकडे जर आपण आलो तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर युवा नेतृत्व सध्या सगळ्या पक्षांमधून दिसतंय. मग उद्धव ठाकरेंचे आदित्य ठाकरे तुमच्याबरोबर होते, तिकडून अमित ठाकरे आहेत, इकडून श्रीकांत शिंदे आहेत, तुम्ही आहात. तर नव्या पिढीसाठी म्हणून ही निवडणूक, कारण 7 वर्षाच्या गॅपनंतर ही निवडणूक येते आहे, अनेकांना संधी मिळतच नव्हती, त्यांना संधी मिळाली नाही म्हणून अस्वस्थता आहे. आणि या अस्वस्थतेतून येणारा नवा उमेदवार किंवा नवा कार्यकर्ता, त्याच्या अस्वस्थतेकडे कसं बघता तुम्ही? नाही, मी असं मानत नाही की तरुण पिढी आजची ही अस्वस्थ आहे. तुम्ही जर का आमचे पण जर का तुम्ही उमेदवार पाहिलेत, आमचे काही उमेदवार हे ॲडव्होकेट आहेत. बरं. काही उमेदवार आमचे MBBS आहेत. काही उमेदवार, आता आमची एक तिभाषी म्हणून उमेदवार आहे, ती 22 वर्षाची इंजिनियर आहे. काही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आणि हे शेवटी बघा, आजचा तरुण हा प्रॅक्टिकल आहे, तो इतकासा भावनिक नाही. हो, आम्ही आता अर्थातच वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीत आम्ही भावनिक आहोत. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने धुरा सांभाळलेला आहे, काही गोष्टींच्या बाबतीत नक्कीच आम्ही भावनिक आहोत. पण आमची तरुण पिढी प्रॅक्टिकल देखील तितकीच आहे.
अशा वेळेस तरुणांनी उलट ह्या मुंबईच्या इलेक्शनमध्ये जर का आपण पाहिलं स्पेसिफिकली, प्रचंड तरुण हा मोठा प्रमाणात पुढे आलेला आहे, जी अतिशय चांगली पॉझिटिव्ह बाब आहे. आणि सगळ्याच पक्षामध्ये, मी असं नाही म्हणत फक्त सर्व आमच्याकडे, राजकीय पक्षांमध्ये. सगळ्याच राजकीय पक्षामध्ये तरुण पुढे आला आहे आणि अतिशय चांगली बाब आहे. म्हणजे राजकारण हे एका बाजूला, परंतु तरुणांनी पुढे पुढाकार घेणं राजकारणामध्ये, हो मला नगरसेवक व्हायचं ही इच्छा निर्माण होणं, म्हणजे आपल्या देशाचं राजकारण ही योग्य दिशेने जात आहे. अगदी लोकशाही जर शाबूत राखायची असेल तर तरुणांनी यायला हवं. या परिस्थितीमध्ये काल परवापर्यंत तुमच्यावर थेट आरोप करणारे अनिल परब हे पूर्ण राजकीय मंचावरून गायब आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे. काय केलं तुम्ही? नाही, आता माहिती नाही. खरं तर योगायोगाने ते सगळे प्रभाग हे शिवसेनेच्या वतीने माननीय शिंदे साहेबांनी मलाच जबाबदारी दिलेली आहे. बरं. आणि मातोश्रीच्या दारापर्यंत आमचे उमेदवार प्रचाराला करता पोहोचले होते. मला वाटतं आता ते कुठे आहेत, का समोर नाही मला माहिती नाही, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. परंतु मुंबईमध्ये आजची शिवसेना म्हणून आमची असलेली परिस्थिती किंवा जनतेमधलं आम्ही जे वातावरण पाहतोय, अगदी ज्या मतदारसंघामध्ये म्हणजे 93 आणि 92 हे जे 2 वॉर्ड जे आहेत, 100% तिथल्या सीट आहे ह्यात आम्ही जिंकतोय. इतकं चांगलं वातावरण आहे. म्हणजे मातोश्रीच्या दारात देखील तिथल्या शिवसैनिकांनी देखील आम्हाला स्वीकारलेलं असं माझं म्हणणं आहे. म्हणजे ते वातावरण पाहता कदाचित उदासीनता असं मला माहिती नाही, परंतु वातावरण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे ते कुठे आहे ह्याचं उत्तर तेच देऊ शकतील. या पूर्ण प्रक्रियेमध्ये आता आपण मातोश्रीच्या दारापर्यंत गेलोच आहे म्हणून मातोश्रीतही जाऊन येऊयात. तुम्ही तसं मातोश्रीच्या जवळचे होता जोपर्यंत तुम्ही शिवसेनेत होता ठाकरेंच्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेना म्हणजे पालिका निकालांमध्ये शिवसेना अगदी 2 डिजिटवर येऊन उभी राहिली ते आपण बघितलं. मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेचं भवितव्य तुम्ही काय बघता? नाही, मला वाटतं जी स्ट्रॅटेजी महायुतीने 8-9 महिन्यापूर्वी मुंबईच्या इलेक्शनच्या बाबतीत राबवायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये उद्धवजी अडकत गेलेत. आज माननीय राजसाहेब ठाकरे कुठेच नाही आहेत, ते चर्चेत देखील नाही आहेत. आज मुंबईमध्ये तळागाळापर्यंत ते पोचलेले देखील नाही आहेत प्रचाराकरिता. आणि म्हणून मला वाटतं, माझं असं मत आहे, त्यांनी स्वतःला संपवून घेतलं आता त्यांचं. आणि मुंबई जिंकणं ही त्यांच्याकरता ही शेवटची संधी होती जी त्यांनी आता गमावलेली आहे. म्हणजे जर का आता फक्त 3 ते 4 दिवस फक्त प्रचार संपण्याकरता उरलेत, आज तुम्ही लिहून घ्या, मुंबई ही उद्धवजींच्या हातामध्ये निघून गेलेली आहे. पण का जाते असं वाटतं तुम्हाला? त्याला अनेक कारणं आहेत, त्याला 1-2 कारणं असू शकत नाही. मी पहिल्यांदा शिवसैनिक त्यांच्याकडनं का दुरावला ह्याचं सरळ आणि सोपं उत्तर आहे, त्यांनी अप्रोच बंद केला. ते अप्रोचेबल राहिले नाहीत. दुसरीकडे शिंदेसाहेबांची तुलना झाली उद्धवजींची आणि त्यांची, जी साहजिक होती होणं. शिंदेसाहेबांचा अप्रोच हा इझिली अवेलेबल आहे. ते रात्री 2 वाजताही भेटतात, सकाळी 7 वाजता 8 वाजता जाते तेव्हाही भेटतात, थेट शाखाप्रमुखांच्या संपर्कामध्ये असतात. म्हणजे मला आता आश्चर्य वाटलं, काही ठिकाणी मुंबईमध्ये काही नगरसेवकांनी जे शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांना शिंदेसाहेबांनी फंड दिला, त्यांना प्रत्येक व्यक्तीला नाव या शिंदेसाहेब आज ओळखतात. म्हणजे आता मी त्यांच्यासोबत आता देखील मी रॅली करून आलो, म्हणजे हजारोच्या गर्दीमधनं शाखाप्रमुखाला आवाज देऊन ते बोलवत आहेत. इतका अप्रोच त्यांचा हा शिवसैनिकांशी वाढला. भावलं ना शिवसैनिकाला, अपेक्षित त्यांना तेच आहे ना जे बाळासाहेब करायचे, थेट शाखाप्रमुखांच्या घरात अचानक जायचे, त्यांच्या कुटुंबाला भेट द्यायचे. हा वैयक्तिक कनेक्ट त्यांचा तुटला. आणि त्यांच्या आजूबाजूला जे काही तिघे चौघे जे आहेत ते त्यांना जे ब्रीफिंग करतात आणि त्यांना मोठ्या नेत्यांच्या बाबतीत त्यांनी जे त्यांना भडकवलं आणि त्यांनी मोठ्या नेत्यांना जे संपवलं, रामदास भाई असो, एकनाथ शिंदे साहेब असो, नारायण राणे साहेब, अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे मला वाटतं ते एक दुसरं कारण. आणि मग मला वाटतं अशी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे मुंबईबंद त्यांचा संपर्क हा तुटल्यामुळे मला वाटतं. आणि लोक आता भावनिक नाहीत. आमची जी पिढी आहे, जी दुसरी पिढी आहे, म्हणजे बाळासाहेबांसोबत माझ्या वडिलांनी काम केलं, त्याच्यानंतर आमची जी पिढी आहे ना, ती तितकीशी भावनिक नाही, ती प्रॅक्टिकल आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना प्रॅक्टिकल अप्रोच हवा आहे, तो इथे मिळतोय. अगदी बाळासाहेबांनी घडवलं आणि ते घडवणं जर तुमच्याकडून होत नसेल तर कमीत कमी सांभाळलं तरी पाहिजे. नाहीतर मग काय, कदम गेले, घोसाळकर गेले, राऊत गेले, शिंदे गेले, अशी एक मोठी यादी ही तयार होते. आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे तर करावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही काही. कदम साहेब, जर आपण मुंबईचा विचार केला तर कोकणाचा एक मोठा मतदार आहे मुंबईमध्ये. आणि मग रामदासभाई असो किंवा तुम्ही असो, तुमच्यावर जबाबदारी आहे मुंबईतल्या त्या कोकणवासियाची. तर कोकणी माणसाला म्हणून काय मिळालं, तर कोकणी माणसाला चाकरमानी हे नाव मिळालं. तो कधीच राजकीयदृष्ट्या असो किंवा सामाजिकदृष्ट्या असो, त्याला जी एक उंची मिळायला हवी होती, प्रतिष्ठा मिळायला हवी होती, ती मिळवण्यामध्ये आपण कमी पडलो असं वाटतं का? कधी
नाही, मी असं मानत नाही. अनेक शिवसेनेचे महापौर हे कोकणातले होऊन गेले. आज शिवसेनेची जर का आपण फळी पाहिली, वंदनीय बाळासाहेबांसोबत असलेले शाखावरून देखील बहुतांश शाखावरून हे कोकणातले होते. शिवसेनेचे मोठे नेते दत्ताजी साळवे साहेब असो, दरावडे साहेब असो, मधुकर सरपोतदार असो, मनोज जोशी सर असो, हे सगळे कोकणातले नेते होते. शिवसेनेची पहिली फळी ही कोकणातली. रामदास कदम साहेब असो, राणे साहेब असो. त्यामुळे मला वाटतं अर्थातच कोकणामधल्या म्हणजे मुंबईमधल्या कोकणवासियांना महत्त्व हे शिवसेनेमध्ये आहेच. आज विचार जर का आपण केला, मोठा प्रभाव हा कोकणवासियांचा मुंबईवरती आहे आणि हे नाकारता येणार नाही. आणि फक्त चाकरमानी म्हणून नाही, तर मला वाटतं आता मी देखील कोकणातला आमदार आहे. सुरुवातीला आमच्याकडच्या मतदारांनी काय भूमिका घेतली होती, आम्ही तुम्हाला दापोलीत मदत करू, म्हणजे मतदारसंघात मदत करू, पण मुंबईत आम्हाला करता येणार नाही, ही 3 वर्षापूर्वीची भूमिका. पण हळूहळू जसं शिंदेसाहेबांनी तिथे वातावरण बदललं, सगळे सोबत आले. 100% त्यांना नाही. आता गिरणी कामगार हा कुठला आहे, कोकणाचा आहे ना बहुतांश. त्यानंतर जे आपल्या स्लममध्ये जे राहणारे बहुतांश मराठी व्यक्ती जे आहेत ते कोकणातलेच आहेत ना. आज अनेक पॉलिसीज आहेत ज्या पॉलिसीमध्ये बदल आपण आणतोय. शिंदेसाहेबांनी त्याची घोषणा देखील केलेली आहे. त्यामुळे नक्कीच सन्मानाचं स्थान हे कोकणवासियांना मुंबईत आहे आणि कायम राहील. मुळात जर ठाकरेंची शिवसेना नसली तर मुंबईतून मराठी माणूस संपेल, हा जो एक आहे. आणि एक भीती आहे मराठी माणसाला की अरे मग हे दुसरे पक्ष इतर भाषिकांना आपल्या डोक्यावर बसवतील का, अगोदर आपण पिचलेलो आहोत, आपली संख्या कमी झालेली आहे. ही जी शंका आहे, ही शिंदेची शिवसेना त्याला उत्तर कसं देणार? नाही, मुळात ही शंका मराठी माणसांच्या मनात नाही आहे. हा स्वतःच एक बबल तयार करायचा. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का मराठी माणूस मुंबईमधला संपला, म्हणजे ठाकरे जर का मुंबईमधला संपले तर मराठी माणूस पण संपेल, हा त्यांनी तयार केलेला प्रोपगंडा आहे. कारण त्यांचं हा शेवटचा पर्याय आहे. मराठी माणसांकरता आम्ही काय केलं हे ते सांगू शकत नाही आहेत. का बोलत नाहीत भाषणामध्ये त्यांच्या, बघा 25 वर्षामध्ये मी हे केलं मराठी माणसासाठी, हे ते बोलू शकत नाहीत, कारण त्यांनी काही केलंच नाही ना. मराठी माणूस मुंबईमधनं कधीही संपणार नाही, आम्ही ठामपणे सांगतो. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. मुंबईमध्ये हे प्राधान्य हे मराठीलाच आहे. मी गृहराज्य मंत्री म्हणून देखील माझ्यावरती मागे काही स्टेटमेंटवर टीका झाली की महाराष्ट्रात मुंबई आणि मुंबईमध्ये मराठी बोलावं लागेल. हो, ती माझी भूमिका, माझी वैयक्तिक भूमिका असेल, पण ती बोलावं लागेलच. मराठी आलीच पाहिजे. आणि मराठी ठाकरे संपले म्हणून मराठी संपेल, मराठी माणूस संपेल, हे अजिबात होणार नाही. शिवसेना अजून आहे आणि भाजपने देखील भूमिका स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये महापौर हा मराठीच होईल आणि प्राधान्य मराठीलाच आहे. हो, पण जे मुंबईकर आहेत त्यांच्यासोबत त्यांचा विचार आपल्याला करावा लागणार ना. त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. शेवटी त्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे, 100 वर्ष मुंबईत राहत आहेत, त्यांना सोबत घेऊन आपण जातोय. त्यामुळे ठाकरे म्हणजे मराठी हा भ्रम आता मराठी माणसांच्या मनामधून निघालेला आहे. चला, मुंबईतला तुम्ही म्हणता की ठाकरेंच्या हातून मुंबई गेलेली आहे, अशी परिस्थिती आहे, पण ती शिंदेच्या हाती येते का? बघा, ती मराठी माणसांच्या हाती येईल. बरं, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. शेवटी मराठी माणसांच्या हातात होती, ती मराठी माणसांच्याच हातात राहिली पाहिजे. तो हेतू आमचा पूर्ण होतोय. मला वाटतं मोठी आपण जर का थोडा दृष्टिकोन आपण मोठा ठेवला पाहिजे. म्हणजे फक्त भावनिक विचार करून चालणार नाही. मुंबई ही मराठी माणसांची राहिली पाहिजे, तर होय, त्याचं उत्तर हे होय आहे आमच्याकडून देखील, आणि त्याला मी प्राधान्य देतोय. सोबत विकास पण झाला पाहिजे. बरं, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबई हे आज 5 ट्रिलियन इकॉनॉमी बोलत असताना 1.5 ट्रिलियन इकॉनॉमी फक्त मुंबई आणि MMR मध्ये जर का तयार होऊ शकते, तर त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे. त्याकरिता आपण काम केलं पाहिजे. इथल्या असलेल्या तरुणांसाठी आपण केलं पाहिजे, फक्त रोजगार नाही. तर इथला असलेला तरुण हा डायव्हर्सिफाईड आहे. इथला असलेला मराठी तरुण असेल, अमराठी असेल, त्यांच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. ही देखील भूमिका तितकीच महत्त्वाची आहे ना. म्हणून सत्ता महत्त्वाची आहे. आम्हाला काय फक्त भावनिक आवाहन करून आम्हाला मतं मिळवायची ना, आम्ही विकासाकरता आम्ही करतोय. चला, तुम्ही विकासासाठी सगळं करताय, भाजपबरोबर आहे सत्तेत, मी भाजप आणि सेना मुंबईच्या सत्तेत येईल, शिंदेची सेना. या परिस्थितीमध्ये जर अंबरनाथवर नजर टाकली तर मग अंबरनाथमध्ये तुमचा माप किंवा अध्यक्ष कसा बसणार नाही याच्यासाठी भाजपनं जंग पछाडली, इतर पक्षांना फोडून आणलं. मग तुम्ही, म्हणजे मला ऐकायला मिळालं तुमच्याच एका नेत्याकडून की टांगा पलटी घोडे फरार आणि सत्ता परत तुमच्या हातात आली, असं ते जे काय सीसॉ चाललेला आहे तुमचा. तर या परिस्थितीमध्ये भाजपशी जुळवून कसं घेणार तुम्ही? भांडता तर असं आहे जसं काय तुम्ही एकदम राजकीय शत्रू आहात. नाही, ते कुटुंबाचं कौटुंबिक भांडण आहे का? घरामध्ये 2 भाऊ भांडत नाहीत का? भांडतात ना, पण कुटुंब तोडू देत नाहीत. आमचंही तसंच आहे. ठीक आहे, आज अंबरनाथच्या बाबतीमध्ये ते घडलं असेल, अजूनही काही ठिकाणी घडलं असेल, परंतु पर्याय भाजप किंवा शिवसेना. बघा, शेवटी प्रत्येकजण आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाला अधिकार आहे आपला पक्ष वाढवणं. आम्ही त्यांना थांबवू शकत नाही, ते आम्हाला थांबवू शकत नाही.
परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुटुंबाचं ते 4 भिंतीमधलं भांडण आहे ते आम्ही 4 भिंतीमध्येच ठेवू, परंतु कुटुंब तुटू देणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांची आता जी जोडी जमलेली आहे, मध्ये त्यात देखील वावड्या काही लोकांनी उठवायचा प्रयत्न केला, परंतु त्या दोघांचं अंडरस्टँडिंग आम्ही अतिशय जवळनं पाहिलेलं आहे. मी शिंदे साहेबांसोबत सकाळी 12 वाजल्यापासून आम्ही सकाळी 7-7 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असतो. त्यांचं फडणवीस साहेबांसोबत असलेलं लहान लहान गोष्टीसाठीचं अंडरस्टँडिंगचं कन्व्हर्सेशन आम्ही जवळनं पाहिलेलं आहे. त्यामुळे शिवसेना भाजप हे भांडण आहे मी असं म्हणणार नाही. कौटुंबिक आहे, ते आमच्या कुटुंबापर्यंत सीमित आहे. कौटुंबिक वाद आहे तो कुटुंबापुरता सीमित आहे, त्यामुळे काहीही फरक महायुतीत पडणार नाही अशी भूमिका कदमांची आहे. मुळात महाराष्ट्रात मराठी कुटुंबामध्ये भावकीचा शाप आहे आणि या परिस्थितीमध्ये हा भावकीचा शाप जो आहे तो राजकीयदृष्ट्या पुसून टाकण्याची संधी तुमच्या हातात आहे. काहीही करा, पण मुंबई महाराष्ट्रावर मराठी माणूस आणि मराठी संस्कृती ही कायम राहील, ही आर्थिक राजधानी आपल्या हातात राहील अशा स्वरूपात मतदान करा. तो कोण मराठी हा विचार करू नका, म्हणजे या ठाकरेंचा का शिंदेंचा का कोण हा विचार करू नका, पण तो सज्जन चांगला मराठी माणूस असेल, मराठी माणसाचा विचार करत असेल अशाला मतदान द्या, म्हणजे मुंबई तुमची आमची सुरक्षित राहील. कदमजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि चर्चा केली. थँक्यू. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.